नमस्कार, मी राजेश खोपकर. क्रीडांगणच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे मुंबई क्रिकेट फॉर डिसेबल यांच्या विद्यमाने आज दिव्यांग प्लेयरसाठी क्रिकेटची टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे. पहिला सामना बरोदा विरुद्ध विदर्भ या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. सामना सुरू होतोय. जाऊया आपण सामन्याकडे. योगेश धोडके आणि विकास हे दोन सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. आक्रमणाची धुरा सांभाळली आहे. याचा पहिला चेंडू खेळून काढलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. ग्रेट स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि मात्र त्यानंतर खूप छान गोलंदाजी. यावेळी बाहेर जातोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे. खूप अप्रतिम गोलंदाजी, खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यशची. यशचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. धाव संख्या पहिल्या षटकात बिनबाद 7 धावा. आपल्यासोबत आहेत ज्यांनी भारतीय संघामध्ये ॲज अ बॉलर ज्यांनी एक काळ गाजवला होता, ज्यांनी सय्यद किरमाणी, सुनील गावस्कर, त्याचप्रमाणे आणखीन बऱ्याच खेळाडू आणि त्याचप्रमाणे 1983चे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्यासोबतसुद्धा इंडियन टीममध्ये आपल्या गोलंदाजीनं प्रभाव दाखवला होता. आपल्यासोबत आहेत प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फिजिकली चॅलेंजचे अध्यक्ष मंजेच करसन घावरी सर आपल्यासोबत आहेत. करसन सर, पहले तो आपका स्वागत है आज के इस टूर्नामेंट में. मैं आपसे सवाल पूछना चाहूँगा कि जब अजीत वाडेकर सर ने, जब हम में नहीं रहे वो अजीत वाडेकर सर, उसके बाद आपने जब ये प्रेसिडेंट पद संभाला है, उस पद संभालने से किस तरह से इस टूर्नामेंट में और इस एसोसिएशन में टर्न अराउंड आया और किस तरह से दिव्यांगजनों ने इस टूर्नामेंट के लिए अपना सहभाग दर्शाया है? वेल, ऑल इंडिया क्रिकेट एसोसिएशन ऑफ डिसेबल बहुत अच्छा कर रहे हैं बहुत सालों से. जब अजीत वाडेकर साहब ने इसकी नींव डाली थी तो इसको भी 30 साल के ऊपर हो गया, लेकिन इतनी अच्छी तरह से उन्होंने संभाल के रखा. पूरे दिव्यांग खिलाड़ियों को पूरा ऑल ओवर इंडिया खेलने का मौका दिया. टूर्नामेंट हर एक जगहों में किया. ऐसा ज़रूरी नहीं है कि इधर मुंबई में या महाराष्ट्र में कहीं किया. उन्होंने कलकत्ता में भी किया, बेंगलोर में भी किया, साउथ में किया, सेंट्रल में किया. तो ये मुहिम चलती रहेगी. अभी बीच में सिर्फ ये प्रॉब्लम हो गया था कि कोरोना आया तो 3 साल बिल्कुल सब बंद हो गया था. उसके पहले जस्ट कोरोना स्टार्ट हुआ, उसके पहले जब अजीत वाडेकर साहब नहीं रहे, उसके बाद उनके भाई अशोक वाडेकर प्रेसिडेंट थे और उनके बाद फिर मैं आया हूँ अभी. लेकिन 2019 में हमारी टीम, जब इंडिया की टीम इंग्लैंड गई तो वहाँ पर हम लोगों ने बहुत ही कड़ा मुकाबला किया. 8 टीमों को हराया. उसके अंदर इंग्लैंड, अफ़गानिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, साउथ अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, सारी टीमें थी. सबको हरा के हमने वर्ल्ड कप में वो वर्ल्ड कप जीत के आए 2019. एंड देन सारे खिलाड़ियों को सराहने के लिए इतना अच्छा प्रदर्शन के बाद बीसीसीआई ने काफ़ी हेल्प की थी. उन लोग को एक उन लोग का हौसला बढ़ाने के लिए एक भेंट स्वरूप उन लोगों ने कुछ 70 लाख रुपए दिए थे सिर्फ प्लेयरों में बांटने के लिए. तो बहुत अच्छी बात है. और अभी भी हमारी मुहिम तो यही चल रही है कि ये जिस तरह से ये टूर्नामेंट हो रही है, मानसून के बाद वापस हम लोग बड़े पैमाने पे ये करना चाहते हैं. और आगे जाके हम लोग बहुत सारी योजनाएं कर रहे हैं और शायद उसमें हम सफल भी हो. और अभी नेक्स्ट वर्ल्ड कप जो है वो हम लोग इंडिया में करना चाहते हैं. तो ये सब there are a lot of things in the pipeline, and I'm very sure it will work out very soon with the new committee, with the new members. They are all working hard towards it. किस तरह से इस संकल्पना को लाया गया आगे कि दिव्यांगजनों का भी क्रिकेट आगे आना चाहिए, किस तरह से उनको भी प्रोत्साहित करना चाहिए क्रिकेट के द्वारा? बिल्कुल ऐसा क्रिकेट के द्वारा भी हर एक खिलाड़ियों को मौका मिलना चाहिए, चाहे वो दिव्यांग हो या नॉर्मल हो. ज़रूरी नहीं है कि हम लोग सिर्फ
क्रिकेट ही उनको खिलाया है। बहुत सारे खिलाड़ी होते हैं, हॉकी भी खेलते हैं, वॉलीबॉल भी खेलते हैं, फुटबॉल भी खेलते हैं, तो हर एक गेम के अंदर इनको मौका देना बहुत ज़रूरी है। तो हम जब ये संस्था चला रहे हैं क्रिकेट की, तो हमारी कोशिश तो यही रहती है और यही रहेगी कि इनको ज़्यादा से ज़्यादा मैचेस खिलाए, टूर्नामेंट्स खिलाए, अलग अलग जगहों में अलग अलग टीमों के साथ, और इनको प्रोत्साहित करें। और आगे चल के अगर सभी सही रहा तो वर्ल्ड कप की भी तैयारियां कर रहे हैं। पाच पूर्णांक 75चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी असणार आहे. 69 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आपण पाहताय पहिली मॅच इंटरस्टेट क्रिकेट टुर्नामेंट फॉर दिव्यांग ऑर्गनाइज्ड बाय मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड. या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 69 धावांचं लक्ष. पहिला बॉल मेहुल यांच्यासाठी. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला मात्र खेळून काढलं मिडॉनच्या दिशेने. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फक्त आणि फक्त एक धाव पाहिजे विजयासाठी. आणि चेंडूला खेळून काढले लॉंगॉनच्या दिशेने. झेल सुटतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा विजयी चौकार ठरतोय तो बडोदा संघाचा. आता आपण चर्चेला उधाण आणूया आणि चर्चा करायला जाऊया. ते म्हणजे पुरुषोत्तम जाधव साहेब, जे आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्डचे अध्यक्ष. आज ज्या स्पर्धा भरवल्या आहेत हे अजित वाडेकर आमचे मेन ते क्रिकेट याचे कॅप्टन होते आपल्या इंडिया क्रिकेट. त्यांनी जी स्थापन केलेली संस्था आहे
त्यांच्यात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ही सर्व मंडळी काम करत असून आता त्यांच्या पश्चातात आता या संस्थेचं काम जोगलेकर सर उपाध्यक्ष म्हणून आहेत, ते आमच्या बाजूला बसलेले ट्रेझर श्री राजेश पाटील, तसेच सेक्रेटरी विनायक धोत्रे यांनी ही धुरा सांभाळलेली आहे. तरी आमच्या या संस्थेला खरं म्हणजे पाठबळ हे यांच्यातर्फे मिळते आणि यांच्यामुळेच हे कार्यक्रम होत आहेत असं सांगायला आम्हाला कोणतीच खंत वाटत नाही. तर आमची जी मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे ती ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनच्याच अध्यक्षतेखाली चालते आणि त्यामुळे यांच्या आशीर्वादानेच ही क्रिकेट स्पर्धा आम्ही 4 संघ बाहेरून बघून ही भरवलेली आहे. दुसऱ्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला बॉल आहे दुसऱ्या मॅचचा. पहिल्याच बॉलवर अपील आहे. डाऊन द लेग बॉल निघून चाललाय. बारा षटकांमध्ये मुंबई संघाने 130 धावा केलेल्या आहेत आणि विजयासाठी उत्तर प्रदेश या संघाला लक्ष दिलंय ते 131 धावांचं. या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गतवर्षीचा आम्हाला अनुभव आहे. 2023मध्ये याच गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने आणि ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने या ठिकाणी ऑलरेडी आम्ही 1 वर्ष या ठिकाणी खेळलेलो आहोत आणि यावर्षीसुद्धा मुंबई, बरोडा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ असे 4 बलाढ्य संघ या ठिकाणी आम्ही खेळतो आहोत. यासाठी लागणारी आर्थिक मदत आम्हाला CS इन्फोकॉमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे आमचे नारायण मुंदडा सर यांनीसुद्धा आम्हाला जी मदत केली, त्याचप्रमाणे भारत जाधव, गौरी जाधव, त्याचबरोबर आमचे अजूनही काही आर्थिक स्थिती आम्हाला जी आमची व्यवस्थित व्हावी त्यासाठी आम्हाला ज्या देणगीदारांनी आम्हाला मदत केली त्याच्या जोरावरच आजची ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही यशस्वीरित्या पार पाडतोय. दुसऱ्यांदा गोलंदाजीला ज्या वेळेला उतरले दुसऱ्या डावात मुंबई हा संघ, त्यावेळेला 6 गडी बाद केले, ते म्हणजे राजेश यांनी आणि अजय म्हात्रे यांनी वैयक्तिकरित्या 3 गडी बाद केले. अशा प्रकारे प्युअर डॉमिनेशननं 97 धावांनी एक बलाढ्य विजय आपल्या नावे केला मुंबई या संघाने. दरम्यान थोड्याच वेळात आपण भेटूया फायनलचा सामना घेऊन, ज्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे बडोदा विरुद्ध मुंबई. प्रथमतः मी या 2 वर्षांत प्रथमच खजिनदार पदाची मी धुरा सांभाळतो आहे आणि अपंग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आता पुढे आम्ही आमचं असं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही खेळ हा पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि भारतातील सर्व संस्था या आपल्याला सहकार्याचे आहे. त्यामुळे आपल्याला सर्व खेळाडूंचा आणि सर्व संस्थांचा आम्ही धन्यवाद. अंतिम फेरीचा सामना बडोदा विरुद्ध मुंबई या 2 बलाढ्य संघामध्ये होणार आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आहेत. यावेळी गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचे स्पोर्ट्स मॅनेजर प्रियांशू यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. आपण टॉस करूया. या ठिकाणी हेड्स कॉल आहे आणि आपण पाहतोय मुंबई संघाचा कर्णधार अजय म्हात्रे याने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने केलेला आहे. अजय, तुम्ही टॉस जिंकलेला आहे, अभिनंदन. अंतिम फेरीच्या सामन्यात तुमचं काय निर्णय असेल? आम्ही पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय करू. बॅट फर्स्ट करूया, कारण वेल टार्गेट थोडं आम्ही 100च्या प्लस टार्गेट देऊ. त्यानंतर आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना खूप कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. दरम्यान फायनलला यावेळेला होणार आहे सुरुवात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया आणि करूया सुरुवात फायनलला. मुंबई वर्सेस बरोडा. पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित झाले आहेत इम्रान. पहिला बॉल आहे फायनलचा. अपील पंचांकडे आहे. पंच सांगतायत डाऊन द लेग चेंडू जातोय. नॉट आऊटचा इशारा. पहिलाच बॉल डॉटनं केली आहे सुरुवात.
शेवटचा चेंडू आहे. 47 धावा वैयक्तिकरित्या केल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा यावेळेला प्रयत्न झालाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा यावेळेला प्रयत्न संपूर्णपणे केला गेलाय आणि तिसरी धाव यावेळेला घेतली जाणार का? तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. टीमची धावसंख्या 4थी धाव सुद्धा यावेळेला पूर्ण केली गेली आहे आणि अर्धशतकीय खेळी आली आहे बॅटमधून अतुल यांच्या. त्यांचं या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक यावेळेला पूर्ण होत आहे आणि या पहिल्या डावानंतर 109 धावा झाल्या आहेत त्या धावफलकावरती. 110 धावांचं बलाढ्य असं लक्ष ठेवलं जाणार आहे. ते म्हणजे बडोदा या संघासमोर येणाऱ्या 12 षटकांमध्ये. तर आपल्यासोबत आहेत CS इन्फोकॉम या कंपनीचे CEO आणि त्याचसोबत ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड यांचे अनिल जोगळेकर साहेब. तर सर, जशी ही स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करत जाते क्रिकेट या क्षेत्रामध्ये, तुमचा या स्पर्धेमध्ये वर्षानुवर्ष कशा प्रकारचा सहभाग राहिला आहे सर? सर्वप्रथम मी AICPC म्हणजे ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज ह्याच्याबद्दल माहिती देऊ इच्छिन. मी त्या असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे यावर्षी आणि ही जी संस्था आहे ही 1988 साली श्री अजित वाडेकर यांनी सुरुवात केली होती. म्हणजे त्यापाठी हेतू हा होता की दिव्यांग मुलांसाठी म्हणजे त्यांना क्रिकेटच्याद्वारे त्यांचं मनोबल वाढणं आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं, म्हणजे त्यांना मूळ धारेमध्ये घेऊन येणं, ह्यासाठी ह्या संस्थेची स्थापना झाली होती. गेली 35 वर्ष झाली ऑलमोस्ट की ज्याच्यासाठी आम्ही ह्या संस्थेमधून वेगवेगळे कार्य करत आहोत आणि वर्षानुवर्ष करत आहोत. माझा ह्या संस्थेशी गेले 4 ते 5 वर्ष संबंध आहे आणि MCAT बरोबरही आम्ही गेले 3 वर्ष ॲज अ CS इन्फोकॉम म्हणजे आमची जी कंपनी आहे त्याच्या थ्रू आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत, स्पॉन्सर करत आहोत, जेणेकरून हा जो क्रीडा हे जे गेम्स आहेत हे चांगल्या प्रकारे खेळता येतील आणि दिव्यांग मुलांना त्याच्या थ्रू प्रोत्साहन देता येईल. आणि मला फार आनंद वाटतो की आज दिव्यांग क्रिकेटमध्ये बरीच प्रगती झालेली आहे. मी जी मुलं बघतो दिव्यांग असूनही ती कुठल्याही ताकदीने म्हणजे अत्यंत ताकदीने ह्या खेळाला सामोरी जातात. मी 2019 साली वर्ल्ड कप बघितला होता, ज्यावेळेला आपल्या दिव्यांग मुलांनी इंग्लंडमध्ये जाऊन वर्ल्ड कप जिंकून आणला होता आणि त्यावेळेला त्यांचा जो खेळ होता हा खरंच छान होता आणि ह्या सर्व मुलांना प्रोत्साहन देणं फार जरुरीचं आहे. त्याचप्रमाणे आम्ही त्यांना शिक्षण देण्याचाही, कोचिंग करण्याचाही प्रयत्न करतो, जेणेकरून ते प्रोफेशनल क्रिकेट खेळू शकतील आणि ह्या सर्वाचा आम्हाला फार आनंद होतो आहे. त्याचप्रमाणे सर, दिव्यांगजनांचा या स्पर्धेमध्ये वर्षानुवर्ष कशा प्रकारचा सहभाग आहे, कशा प्रकारे ते या स्पर्धेकडे पाहतात? कारण एक मनोबल वाढवणारी स्पर्धा ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात, तर त्यांच्यासाठी या स्पर्धेचा एक्सपिरियन्स कशा प्रकारचा आहे सर? सर्वात प्रथम म्हणजे आपण जरी त्यांना दिव्यांग म्हटलं तरी सुरुवातीला ह्या गेमचं टेनिस बॉलने सुरुवात झाली होती, पण 2014पासून ह्या गेमला सीझन बॉलने सुरुवात झाली आणि सीझन बॉल जेव्हा सुरुवात झाली त्याला हे लक्षात आलं की ह्या सर्व प्लेयर्सचा मनोबल जे आहे ते अत्यंत वाढलं आहे आणि ते अत्यंत उत्कृष्ट प्रकारे हा क्रिकेटचा खेळ खेळत आहेत. आणि त्या दृष्टीने म्हणजे काही जी मुलं आहेत, इवन ही टाईमशिल्ड आणि ह्या बाकीच्याही म्हणजे दिव्यांग मुलं टाईमशिल्ड आणि बाकीच्याही प्रोफेशनल स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत आणि त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं म्हणजे खेळ जो आहे हा फारच छान आहे. गोलंदाज आपण पाहतोय राजेश सुर्वे, ज्याने सेमीफायनलमध्ये पहिल्याच षटकामध्ये 3 गडी बाद केले होते आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढलाय.
आशिष मगर यांना आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजीसाठी. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असणार आहे. मंजिले है तो रास्ते क्या है और हौसला है तो फिर फासले क्या है. यावेळी हा चेंडू आखूड टप्प्यावर वेगाने जातोय. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न चूक होते. चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. 5 चेंडूंवरती आता 8 धावांची गरज पुढचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ड्राईव्ह केलाय, त्या बॉलला कव्हर्स कडून झाली आहे मिसफील्ड. लॉंग ऑफचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. चेंडूला पकडलं जात आहे खरं, परंतु तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेलेत. 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. काय षटकार येईल का हे पाहण्यासारखं असेल. हो जमिनी लगाचा चेंडू राहतोय आणि हीच संधी होती. 1 धाव पूर्ण केली आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पुढील चेंडू येणार आहे. यावेळेला स्ट्राईक वरती या ओव्हरमध्ये पहिल्यांदा यश ठाकूर असणार आहेत. यश फुलर लेनचा बॉल आहे. यावेळेला मिस केला जातोय यश यांच्या माध्यमातून. 2 चेंडूंमध्ये 5 धावा. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे आशिष मगरची. यावेळी क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आणि बोल्ड होतोय. सफलता मिळते ती आशिष मगरला. इट्स नॉट ओव्हर अंटिल इट्स ओव्हर. 1 चेंडू आणि 5 धावा. बरकत अली शेवटचा चेंडू. अनेक प्रश्न, त्याचं उत्तर मिळणार आहे. आशिष मगर चेंडू करायला निघालाय. 1 चेंडू 5 धावा. बोल्ड. आणि अशा प्रकारे आशिष मगरने मुंबई संघाला विजय मिळवून दिलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी केली आशिष मगरने. बोल्ड केलंय बरकत अलीला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीच्या सामन्यात आपण पाहिलं असं वाटलं होतं की बडोदा संघ विजय प्रस्थापित करेल. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असताना आशिष मगरने अप्रतिम गोलंदाजी केली. समोरच्या संघातील फलंदाजांचा खिंडार पाडलं, बोल्ड केलं आणि विजय मिळवून दिला. आणि म्हणूनच हा जश्न या ठिकाणी मनवला जात आहे. अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये बडोदा या संघाला पराभूत केलंय ते बलाढ्य मुंबई संघाने. एक वेळ अशी आली होती की मुंबई संघ असं वाटत होतं की पराभूत होणार, मात्र पराभूत होईल तो मुंबई संघ कसा. पूर्णपणे ताकदीनिशी त्यांनी खेळ दाखवला आणि विजय प्रस्थापित केलं. यावेळी आपल्याबरोबर हा विजेता संघ आहे मुंबईचा. यावेळी आपल्याबरोबर मुंबई संघाचा कर्णधार अजय म्हात्रे आहे. आपण पहिल्यांदा विजयाबाबत त्याच्याशी बोलूया. विजय तुम्ही प्रस्थापित केलाय, तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन हे वाक्य चांगलं वाटतंय. 110 धावा तुम्ही केल्या होत्या, त्यावेळी असं वाटलं होतं की तुम्ही विजय प्रस्थापित कराल. काय वाटलं होतं त्यावेळी? ज्यावेळेस 110 आम्ही जिंकायला दिल्या त्यांना, त्यावेळेस असं वाटलं की आता आम्ही 50% जिंकलोच आहे. पण ज्या वेळेला आमची म्हणजे अतुलनी आणि मयूरेश संसारे यांनी जेव्हा उत्कृष्ट फलंदाजी केली, तेव्हा त्या 110 रन आम्ही त्यांना जिंकायला देऊ शकलो. तेव्हा आम्ही 50% जिंकल्यासारख्याच मॅच झाली. राजू सुर्वे आणि पुढच्या अतुल कोकलेनी यांनी गोलंदाजी खूप चांगली केली पहिल्या पॉवर प्लेमध्ये. त्यानंतर थोडं आमच्या फिल्डिंगमध्ये थोडी गचाळ फिल्डिंग झाल्यामुळे थोडं आम्हाला प्रेशर आलं आणि अंतिम ओव्हरमध्ये आम्हाला जेव्हा 8 पाहिजे होत्या, अभिनंदन यांनी जी फलंदाजी केली ही खरोखरच आम्हाला व्यक्त करता येणार नाही अशी फलंदाजी केलेली. त्यामुळे त्यांनी मॅच इथपर्यंत आणली का शेवटच्यावर 8 रन राहिल्या आणि 8 रन असताना आता मला शेवटी एकच पर्याय होता जो मी अगोदर पण यूज केलेला आणि तो सक्सेस झालेला, आणि तो पर्याय म्हणजे आशिष मगर होता. आणि मला पूर्णपणे विश्वास होता का तो करू शकेल. हे मुंबईचा बलाढ्य संघ पराभूत होतो की काय असं वाटत होतं. आणि ते का वाटत होतं याचं एकमेव कारण ते म्हणजे बलाढ्य बडोदा संघाचा कर्णधार, अनुभवी फलंदाज, आंतरराष्ट्रीय स्तरीय फलंदाज, तो म्हणजे अभिनंदन उपाध्याय. अभिनंदन, आपने फाइनल मैच में लूज़ किया है लेकिन आपने बहुत अच्छी बैटिंग की थी. ऐसा लग रहा था कि आप मैच जीतोगे, फिर ऐसा क्या हुआ कि आपको अब पराभूत होना पड़ा है? थोड़े हमारे स्ट्रैटेजी बराबर नहीं रहे. हमने सोचा था कि लास्ट ओवर में हम मैच निकालेंगे, पर हमारे 2 विकेट गिर गए, जिस वजह से बाकी हम लड़े बिना हारते नहीं हैं. तो हमने पूरी कोशिश करी है. बस थोड़ा अगर हमारे फेवर में होता तो मज़ा आता.
क्रिकेट खेळाबरोबर अनेक खेळ प्रकार घेऊन आम्ही आपल्यासमोर सादर होणार आहोत. तोपर्यंत मी स्वरूप धुरी आणि मी राजेश खोपकर आपली रजा घेत आहोत. पुन्हा एकदा आमची भेट होईल आपल्याबरोबर क्रीडांगणच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा क्रीडांगण दर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता.